पेन कुठे रे? कुणाचं रे काय? त्याच्यानंतर जर लॉक करून कोणी टॅब दिलं तर असं तोडणार असेल तर बघा जरूर बिना लॉकचं देत जा. बिना लॉकचं दे कोण लॉक बी घाला का तुमचे का बी ते स्मार्ट नाव घे 12 लॉक बाहेर एकाच्या मोबाईलला लॉक नको मी सांगला पाहिजे एकाची टॅबला लॉक नको टाइमपास नका लॉक करायला का कुठल्या 30 मार्क ना का बायाला बोलत बसला लॉक करायला अरे लॉक काढून द्यायचा लवकर जाय का लॉक तुझं काय का इकडा काढून दे रे मला हे उघड रे मोबाईलच प्रॉब्लेम नाही माझा मोबाईल प्रॉब्लेम नगर रे बाबा तुमचं काही नगर रे बाबा नगर चला कोणता चॅप्टर आहे बेटा सांगा बरं का रिअल नंबर आपल्याला ठिकाणी पाहायचा आहे रिअल नंबर इथे आपल्याला एकूण किती प्रॅक्टिस सेट आहेत रिअल नंबरच्या 5 लिहित रे बेटा 5 प्रॅक्टिस सेट आहेत 5 we have to start the new chapter काय चॅप्टरचं नाव आपल्याला सांगा बरं का रिअल नंबर्स आय थिंक तुम्ही प्रॅक्टिस केला बरोबर आहे पहिले 2 प्रॅक्टिस तर झालेली तुमचे प्रॅक्टिस सेट तरी माझा ड्युटी आहे आय हॅव सॉलिड मी एकदा करून दाखवतो त्याच्यानंतर आपण तुमच्याकडे तुमचं चालू इकडे तुमचं चालू मग आपण पुढच्या ठिकाणी आपलं लागतील ठीक आहे चला पाहतो लक्षात रिअल नंबर आता रिअल नंबरचे आपल्याला त्याच्यामध्ये बेसिक आपण शिकलेले आहे नॅचरल नंबर तर माहिती तुम्हाला किती पासून सुरुवात होते बेटा 1 2 3 4 5 होल नंबरची सुरुवात किती पासून होते बेटा 0 पासून त्याच्यानंतर कोणते असतात इंटिजर मध्ये काय असतात निगेटिव्ह पण असतात शून्य पण असतात आणि पॉझिटिव्ह नॅचरल नंबर पण त्याच्यामध्ये पाहायला मिळत असतात आणि जे काही रॅशनल नंबर असतात रॅशनल नंबर कोणत्या फॉर्म मध्ये असतात p/q च्या फॉर्म मध्ये असतात आणि आपल्याला माहिती आहे सर्व नॅचरल नंबर कशामध्ये येतात होल नंबर मध्ये सर्व होल नंबर कशामध्ये येतात इंटिजर्स मध्ये सर्व इंटिजर्स जे येतात ते कशामध्ये येतात सर्व रॅशनल मध्ये सर्व रॅशनल नंबर कशामध्ये येतात रिअल नंबर मध्ये कशामध्ये येतात रिअल नंबर कशामध्ये येतात n म्हणजे कोणता नॅचरल w म्हणजे कोणता होल नंबर i म्हणजे इंटिजर q म्हणजे रॅशनल आणि r म्हणजे रिअल नंबर म्हणजे n कुणाचा सबसेट आहे होल नंबरचा होल नंबर कुणाचा सबसेट आहे इंटिजरचा इंटिजर कुणाचा सबसेट आहे आणि तो कुणाचा सबसेट आहे रिअल नंबरचा एवढंच लिहून घ्या लिहून घेतला एवढंच लिहून घ्या ना रेकॉर्ड करायचा आणखी खाली आहे वहिनीला दिलतो विचार करतो ज्योतिवणीला हे झालं ठीक आता पहिले शिकवायला चालू करू त्याच्यानंतर बाकीचं बघत बसू ठीक आहे आता पहिलं आपल्याला शिकायचं टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग काय शिकायचं बेटा सांगा टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग म्हणजे काय असतं टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग टर्मिनेट म्हणजे जे संपतात आणि नॉन टर्मिनेट म्हणजे जे संपत नाही काय म्हटलं बेटा टर्मिनेट म्हणजे जे संपतात आणि नॉन टर्मिनेट म्हणजे काय जे संपत नाही सर नॉन टर्मिनेटिंग म्हणजे काय बेटा समजा मी काय केलं 10/3 केलं 10/3 किती येते बेटा 3.33333333 किती वेळेस पण येतात हे संपतात का सांगा बरं का संपत नाहीत मग ह्याला काय म्हणलं जातं सांगा नॉन टर्मिनेटिंग यांना काय म्हणलं जातं सांगा बरं का ते तुम्ही काय करा माहिती का तुम्ही जाऊन खाली बसा खालच्या
ऑफिसमध्ये बसा आणि तुम्ही हे कव्हर करायचं, सायन्सचा चॅप्टर कव्हर करायचा. कोणता पाठ करायला लावलो तुम्हाला? चौथा धडा पाठ करायचा. ठीक आहे. आणि पूर्वी बोललं का मी तुला मारतो, हे जर बोलले नाव जर सांगितलं तर मी तुला मारणार. मी सांगलेलं की मी तुझ्या मैत्रिणी मुलीचं नाव हे करणार, ते दुसऱ्याचं सांगशील अजिबात सांगणार नाही. ठीक आहे. जाऊ तुम्ही. तुम्हाला बी डिस्टर्ब नको. पवार खाली बसताव का इथं बसताव? खाली जागा नाही, बाहेर नको. या टाइम थोड्या वेळानं जाऊ, अर्धा तास. प्रथमेश अभ्यास करणार येईलच म्हण रे. मम्मी म्हटलं ती कस करायचे आहे का फायचे धपाटे? चला पहा बेटा, टर्मिनेटिंग काय असतात बघा. डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर. डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर, त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं? टर्मिनेटिंग. डेसिमल, डेसिमल म्हणजे काय? पॉइंट मध्ये जे उत्तर असतात त्याला काय म्हणतो आपण? डेसिमल. म्हणजे पॉइंटच्या नंतर जे काही येत असतं त्याला काय म्हणतो? डेसिमल. डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर. ऐका बेटा, काय म्हटलं सांगा? डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ, बोला, ऑफ रॅशनल नंबर. डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स, त्याला डॅश डॅश म्हणतात. तो सांगा. नंबर्स आर टर्मिनेटिंग. काय बेटा सांगा? टर्मिनेटिंग. मला माझ्या भागात डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स आर टर्मिनेटिंग किंवा ऑफ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे संपत नाही. टर्मिनेटिंग. रिकरिंग म्हणजे काय? परत परत होणे. म्हणजे उदाहरणार्थ 1 4 3 परत 1 4 3 परत 1 4 3 परत 1 4 3 असे जे असतात नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग म्हणतात. काय म्हणतात त्याला? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. 2 रेगी वया कुणाला वापरायला लावला? उद्यापासून 2 रेगी वया मला पाहिजे, सोमवारपासून. कळलं का? बाकीची वही द्वितीय सत्रामध्ये वापरायला लागतो. काळजी करू नका. एवढं लिहायला देतो की टाळून जाते प्रॅक्टिस करून करून. ज्याचे अक्षर खराब आहे त्यांनी 2 रेगी वया वापरायचे. मोठे रजिस्टर मिळतात माहिती आहे का? आणि 2 रेगीचे मध्ये जे लाईन असतात मार्जिन, मोठे नाही घ्यायचं, छोटे मार्जिन घ्यायचं. नाहीतर मोठे लेट घ्यायचं. ते लहान लेकराला असतात बघा, ABCD काढायला, तसलं करचाल नाही. जर समजा इफ द प्राइम फॅक्टर ऑफ डिनॉमिनेटर रॅशनल नंबर, जर समजा इफ अ प्राइम फॅक्टर, काय बेटा? इफ अ प्राइम फॅक्टर ऑफ डिनॉमिनेटर, काय बेटा? ऑफ डिनॉमिनेटर ऑफ अ रॅशनल नंबर. रॅशनल नंबर कोणते असतात बेटा? P/Q चे. P/Q म्हणजे काय? 2/3 असे जे असतात P/Q च्या फॉर्म मध्ये, त्याला काय म्हणतात बेटा? रॅशनल नंबर आर 2 or 5. खालच्या साईडला 2 किंवा 5 आहे. म्हणजे वरी किती काय राहणार? वरी समजा 100/2 आहे किंवा 100 किती आहे? 5 आहे. वरी 25 आहे समजा, भागिले 5 आहे किंवा 25/2 आहे. जर असं जर 2 किंवा खाली 5 असेल तर देन इट्स डेसिमल. देन इट्स डेसिमल. काय बेटा? देन इट्स डेसिमल. त्याचे जे डेसिमल असतात त्याचे काय म्हणतात? जे डेसिमल असतात ते काय असतात? एक्सपान्शन. देन डेसिमल एक्सपान्शन. डेसिमल एक्सपान्शन जो आहे तो काय असतो? टर्मिनेटिंग. टर्मिनेटिंग म्हणजे काय? संपतात. टर्मिनेटिंग म्हणजे काय बेटा? संपतात. कुठला कुठे स्टॉप होतात. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे स्टॉप होतात का? अजिबात होत नाही. ठीक आहे. इट्स प्राइम फॅक्टर आर अदर दॅन 2 or 5. 2 किंवा 5 ला सोडून खालच्या साईडला बरं का. वरचा काय असतो बेटा? काही P/Q आहे समजा. वरचा काय असतो? न्यूमरेटर. वरचा काय असतो? न्यूमरेटर. खालचा काय आहे? डिनॉमिनेटर. काय आहे? डिनॉमिनेटर. खाली जर समजा, खाली जर 2 किंवा 5 असेल तर ते काय असतात? टर्मिनेटिंग. खाली जर 2 किंवा 5 असेल तर काय असतात? टर्मिनेटिंग. खाली जर 2 किंवा 5 नसेल तर ते काय असतात सांगा? नॉन टर्मिनेटिंग. काय असतात? नॉन टर्मिनेटिंग. If 2 or 5 are not present at a denominator, then it is correct. Then it is non-terminating and recurring. Recurring म्हणजे काय बेटा? परत परत येईल. त्याला काय म्हणतात? रिकरिंग. समजा 2 3 2 3 2 3 2 3 2 3 2 3 रिपीट व्हायला लागला. ठीक आहे.
आता प्रॅक्टिस सेटला सुरुवात करू बेटा. प्रॅक्टिस सेट 2.1. प्रॅक्टिस सेट 2.1 लक्ष दे रे. प्रॅक्टिस सेट 2.1. एक नंबर दिले 13 भागिले 5, 13 डिवाइडेड बाय 5, 13 डिवाइडेड बाय 5, 13 डिवाइडेड बाय 5, 13 डिवाइडेड बाय 5. हे काय सांगा बरं का. 13 डिवाइडेड बाय 5 खालच्या साईडला किती आले सांगा. 5. खालच्या साईडला 5 किंवा 2 आले तर काय असतात. टर्मिनेटिव्ह. काय असतात बेटा. बघा in 13 divided by 5 we have denominator. काय बेटा. डिनॉमिनेटर किती आहे. डिनॉमिनेटर सांगा as 5. किती आहे सांगा. डिनॉमिनेटर म्हणजे खालचा आणि वरचा काय असतो न्यूमरेटर. असं तुम्ही लिहू नका बरं का. डिनॉमिनेटर किती आहे बेटा 5 आहे. thus denominator has denominator काय बेटा. denominator has 5 as prime factor. as a 5 as a prime factor. 5 as a prime factor. Therefore 13 divided by 5 is a dash dash. काय बेटा सांगा. टर्मिनेटिंग आहे कारण खालच्या साईडला किती आहे. टर्मिनेटिंग डेसिमल रिप्रेझेंटेशन. टर्मिनेटिंग डेसिमल रिप्रेझेंटेशन. टर्मिनेटिंग डेसिमल रिप्रेझेंटेशन. कुणाला काय अडचण आहे का बेटा. पक्क. एनी डाऊट. नो प्रॉब्लेम. यस. दुसरा बघा 2 भागिले 11. किती बेटा 2 भागिले 11. ते जवळ ठेवलं ना आवाज क्लिअर येणार गेली. लांब ठेवतो थोड्याला बसल काय तू कुठं. जावं ह्याला गळ्यात घाला. ठीक. चला पहा बेटा 2 भागिले 11. आता खालच्या साईडला किती आहे. 2 किंवा 5 आहे का. किंवा त्याच्या मल्टिपल मध्ये आहे का. ते इड्या माग बस. आहे का सांगा बरं का. नाही आहे नाही. तर पहा बेटा आहे ठिकाणी 2 भागिले 11. काय म्हटलं बेटा 2 भागिले 11 जे आहे हे कोणता नंबर आहे. तर रॅशनल नंबर आहे. रॅशनल नंबर कोणत्या फॉर्म मध्ये असतात बेटा. व्हेरी गुड. आता डिनॉमिनेटर मध्ये किती आहे सांगा बरं का. 11 आहे. काय म्हणायचं हे 11 इज प्रेझेंट ऍट. कुठे प्रेझेंट आहे. खाली. खाली म्हणजे काय. खाली म्हणजे काय. खाली म्हणजे काय. which is not 2 or 5. 2 किंवा 5 आहे का नाही. ते कोण आहे ते. मला आवाज रात्री मारतो बरं का. माझा क्लास सुरू आहे बरं का. टाइमपास करायचं नाही. आता घरला पाठवून दिली बघा सांगला मी. खालच्या साईडला किती आहे सांगा 11. 2 किंवा 5 आहे का नाही. मग thus denominator has prime factor other than किती बेटा सांगा. 11 is a present at denominator which is not 2 or 5. ते असं लिहिलं तरी चालेल. 2 किंवा 5 नाही तर त्यामुळे काय म्हणतो 2 भागिले 11. काय बेटा 2 भागिले 11 is a non and रिकरिंग. नॉन टर्मिनेटिंग आणि काय बेटा. नॉन टर्मिनेटिंग आणि काय आहे. रिकरिंग. नॉन टर्मिनेटिंग आणि काय आहे. रिकरिंग डेसिमल रिप्रेझेंटेशन. डेसिमल काय अवघड आहे का याच्यात. तुम्ही केलात ना बेटा सर्व. तिसरा बघा 29 भागिले 16. किती बेटा 29 भागिले 16. आता मला सांगा एक तर मी काय म्हटलं 2 असायला पाहिजे नाही तर 2च्या पटीमध्ये असायला पाहिजे. त्याच्यावर धुके कस का जमायला लागले तर कॅमेऱ्यावर. त्याला धुके जमायला लागले. त्या थंडीला व्हायला लागले त्याला म्हणलं तसं होऊ शकते ना. धुके आल्यात त्याच्यावर कॅमेऱ्यावर. तिथे दिसायला लागले. काल पण तसंच लाईव्ह मध्ये चालू होतं. काय बघ ना तो आत्ताच नव्हते. खिडकी ओपन कर बघा.
मध्ये त्या साईडला धोके होत आहेत मधून कुठून काही लिकेज झालंय का काय झालंय? काल पण झाले. हो हो तसंच ऑटोमॅटिकच चालले, ऑटोमॅटिकच चालले. तेच सांगायला लागलं. फॅन चालू केलं तो काल तर ऑटोमॅटिक गेलं का बघ बरं का चालू करून फॅन मागं मागलं ते उघड दरवाजा उघड अमरपंडे दरवाजा उघडा आणि कूलर चालू कर. एडा तोंडाच्या येडानी माझ्याकडे ट्युशनला भरती बाबा यावेळेस. थांब रे उठ तिथून. किती दुःखी आलं बघ ना. काय पाडलास? उडून जाशील वाऱ्यानं सरक. काय बेटा आता हे बघा रे हे 16 प्रेझेंट ते प्रेझेंट सांगा बघा बेटा. 16 ते प्रेझेंट आहे प्राइम फॅक्टर्स ऑफ 16 सोळाचे प्राइम फॅक्टर 1 2 3 4 4 1 4 4 3 8 अडुनी सांगा प्राइम फॅक्टर काय सांगा 2 काय सांगा बेटा 2. या ठिकाणी बघा डिनॉमिनेटरला फक्त प्राइम फॅक्टर कोणती 2 2 पेक्षा वेगळा आहे का नाही. 2 पेक्षा जर वेगळं काहीतरी असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो सांगा प्राइम फॅक्टर ऑफ 16 चे प्राइम फॅक्टर सांगा बेटा काय सांगा 2 2 2 2. प्राइम फॅक्टर काय बेटा प्राइम फॅक्टर कुठे इन डिनॉमिनेटर is not काय is sorry is 2 ते बेटा 2 त्या सांगा डिनॉमिनेटर किती आहे 2. therefore 2 किंवा 5 असेल तर काय असेल सांगा 29 भागिले 16 is a terminating is a decimal representation. Terminating decimal representation. काढतील तुम्हाला इथपर्यंत बेटा पक्क कमी झालं 2 मिनिटाच आहे. कसं काय व्हायला लागली बघावं लागेल का थंडीनं व्हायला होऊ शकते तसं. कॅमेरा आपलं पुढे बी राहला इकडे लागला. सतरा भागिले 125 सांगा हे डिनॉमिनेटर बोला हे डिनॉमिनेटर is 185. therefore the prime factors of कुणाचे डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर 25 टक्के 25 पाच्या 600 25 पाच्या हे प्राइम फॅक्टर is not different than 2 or 5. therefore 17 भागिले 125 is a बोला is a टाइम टर्मिनेटिंग टाइम कोण म्हटलं
टर्मिनेट काय टर्मिनेटिंग डेसिमल रिप्रेझेंटेशन वायू आवडा तुमचं डेसिमल रिप्रेझेंटेशन काय बेटा गेला बघा टर्मिनेटिंग बोला गए डेसिमल रिप्रेझेंटेशन सांगा 6 is a denominator. Yes, 6 is a denominator. The prime factors of nache 6 of 6 सांगा 6 into 2 into 1 6 into 2 into 1 म्हणजे काय करायचं 6 into हे the prime factor okay 3 into 2 prime factors are 3 and किती बेटा 2 which is different than 2 and 5 therefore 11 भागिले 7 is a non-terminating and recurring and का बेटा डेसिमल आवड आहे का सोपा रे सोपा आहे का नाही आता बोल गेला धुका गेला धुका म्हटलं धुका नाही शिंदे उठून जाशील बंद कर हा रात्री झोपताना कोंडी लावून घेतोस का नाही का उघडा कोणतरी काहीतरी करून गेल तर कस करशील झालं का काय एकच राहिला पाहिजे 2 आणि 5 राहिलं तर चालेल 2 बी असलं तर चालतंय आणि 5 बी राहिलं तर चालतंय आणि 2 आणि 5 राहिलं तर बी चालतंय पण या दोघांना सोडून जर नवीन काही दिसलं आगळं वेगळं तर ते चालणार नाही कळलं का लक्षात आलं का आता 2 आणि 3 समज किती 7 आहे जमते का जमणार 2 आणि 5 ते असायला पाहिजे किंवा एकतर 2 नाहीतर 5 जोडीने राहिले तरी चालते एकटे चालते जोडीने चालते पण दोघांना सोडून वेगळं घालायचं नाही काहीतरी वेगळं होऊन बसते आता खालच्याला काय करायचे आहे राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स कोणते नंबर्स बेटा कोणत्या फॉर्म मध्ये असतात p/q ना त्या पॉइंट मध्ये करायचं आहे इन डेसिमल फॉर्म कशामध्ये बेटा इन डेसिमल फॉर्म तुम्हाला पाणी आणलं पहिलं सर डेसिमल फॉर्म जर पहिला बघा 127 भागिले 200 127 भागिले 200 कसं करता मला सांगा ते तर आपल्यातली गावरान पद्धत नाही तर आपलं तर 127 2 गुणिले किती बेटा 100 याचा अर्ध करा 127 अर्ध काय ते 100 बघा 127 अर्ध 120 अर्ध किती रुपये 60 रुपये 3 रुपयाचे अर्ध किती 3.5 रुपये 60 आणि 3.5 किती होतं 63.50 बरोबर आहे का बघा तुला 127 रुपये दिला दोघांमध्ये वाटून घ्या म्हणा किती किती घेता लावा गणितात 127 दिला बे दोघाला काल दिली का तू 60 घेतलास उरले किती 7 रुपये अर्धे अर्धे वाटून घ्या 3.5 रुपये किती झाले 63.5 रुपये सर खाली किती आहे 100 आहे खाली किती आहे सिंपल सांगतो का 63 भागिले 50 जर केला भागिले 1 63.5 भागिले 10 आणि 63.5 भागिले 100 नीट बघा बेटा घाई करू नका
त्याचं उत्तर काय येते सर तेवढंच येते. येतं काय नाही बेटा येते. त्याचं काय येते सर 1 पॉईंट कमी होतं का सर किती होते 6.350. त्याचं काय ते सांगा बरं का बेटा 0.6350. आन्सर काय ते सांगा मग 0.6350. एवढं बारीक लेवलला का सांगतोय कधी कधी पोराला हे मी कळत नाही म्हणून मला एवढ्या लेवलला जावं लागलं. खरं तर तुम्हाला डायरेक्ट आलं पाहिजे पॉईंट शिफ्ट करायला आलं पाहिजे नाही ना. तर विवेक होतं 63.5 असा 10 किलो 1 शिफ्ट झाला 100 किलो 2 शिफ्ट झाला. त्याला उत्तर सांगा झालं. सोडलं का काल तुम्ही. चला दुसरा पहा बेटा 25/99 किती बेटा 25/99. इथंच काहीतरी वेगळं करू का तुम्ही लई वेगळं करता सर ऐका. वरी 100 करतो करू का वरी 100 करायचं असेल तर किती गुणाकार करावा लागेल. ते पडदे ओढून घे चमकायला तिथे रिफ्लेक्शन व्हायला व्यवस्थित ओढून घे मागले झापून घे बरोबर ते झाप बेटा. चला काय करू याला 100 करायचं असेल तर 25 चौक बोलच हवंय 25 चौक. मग काय करावं लागेल 25 गुणिले 4 99 गुणिले 4 किती आलं वरी 100 खाली किती आलं 400 मधून 4 रुपये गेले किती उरले 396. अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला करता येतं. आता करून दाखवा बरं का ट्राय करा लवकर. चला करा तुम्ही डायरेक्ट करायचं असेल तर डायरेक्ट सुद्धा करू शकता मला काय अडचण नाही बेटा त्या ठिकाणी. नाही असं नाही वाटलं सर आमची गावरान पद्धत वापरता तर गावरान पद्धत वापरू शकता. कोणती पद्धत सर हो का हा काय हो सर सर हो का असं घ्या 25 असं घ्या 99 घेऊ का काही सर 0 घ्या देतो की इथं बी 0 घ्या 99 1 99 99 2 198. बघा मला 99चा काढा येते त्या ठिकाणी. ठीक आहे 100 किती बेटा 98 किती उरलं बेटा 52 किती उरलं किती किती आलं दुर्री परत एक 0 अंदाजा लावायचा जजमेंट 100 आहे ना 100 गुणिले 5 किती येते 500 म्हणजे त्याच्यावरी तर जाणार नाही. 99 गुणिले 5 करा तर 495 येतील. लेट सर 400 तोंडी कसं उत्तर काढणार अबे ना थोबाडाच्या 100 गुणिले 5 किती येते. आता एक कमी होते का नाही 5 वेळेस एक कमी झालं 500तून 5 रुपये गेले किती रुपये उरले 495 ना किती आले 400 किती आहे सांगा 5 बरं 500 किती उरलं 25 किती उरलं परत रिपीट व्हायला का नाही बघा बरं का 25 परत किती आलं 0. आता काय येते परत सांगा बरं का 2 5 2 5 2 5 2 5 किती आलं 52 ना 2 5 2 5 इथं थांबवायचं पुढे जायचं नाही. आता इथं काय आलं उत्तर सांगा 25/99 बरोबर 0.25 25 25 डॅश 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 कुणाचं काय अडचण therefore 25/99 बरोबर काय करायचं 0.25 डोसक्यावर दांडा घालायचा दगड मार दांडा मारायचा. तर एका दांडा कावर मारलो सर काही ठिकाणी आम्हाला असं दांडा दिसला रे की बेटा एकटं जर राहिलं तर दगड मारायचं कंट्रोल होते माणूस आणि 4-5 जण आल्यावर दगड मारून एक दगड संपल्यावर काय करतात मग काय घालायचं दांडा घालायचं त्या ठिकाणी. या ठिकाणी पाहायला काय करायचं 0. डोसक्यात दगड आला काय डोसक्यात दगड आणि माणसं वाटले काय घ्यायचं घे दंडका इथं दंडका घाल नाही तर 0वर घालायचे काहीतरी वेगळं करून फ्युचर बघ नाही तिथे घाल चाल जिथं घालायचं तिथं घाला. हा मग उत्तर किती आलं सांगा बरं का बेटा आले की किती आलं कळाले सर्वांना घेऊ का पुढचं मग 23/7 23 भागिले किती बेटा 7 23/7 हा सांगा 7 1 6 अयो 7 1 7 7 तुम्ही हे 7 लेकर करते हे ना करल गे हे करते 7 हे ना करते दुसरीच हे ना करते दुसरी वेळेस का तिसरी वेळेस रे 7 1 7 7 2 14 7 3 पूर्ण किती 2 2 ला 0 पॉइंट द्या 7 1 7 7 2 14 उरले किती बेटा 6 दरवाजा पुढे करेल 6 ला 0 7 8 56 उरले किती 4 4 ला 0 7 5 35 उरले किती बेटा 5 5 ला 0
बरोबर की रे? साती 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 उरले किती? एक. एकला 0. 7 1 7 उरले किती? 3. 3ला 0. अजून रिपीट झालं का बघा? नाही झाला. 7 चोक बरोबर आहे. 7 चोक 28. किती उरले? 2. रिपीट झाला काय? झालं. 2ला 0. बघा इथे आलं का 20 आणि इथे 20 आलं का? आता रिपीट झाल्यावर परत तो काय होतो? रिपीटच व्हायला लागतो. आन्सर काय आलं? सर 23 भागिले 7 बरोबर 3.285714. तिच्या डोसक्यात काय घालू? दांडा. त्याला बार म्हणतात, नाही तर दांडा म्हणतात. दांडा म्हणत फिरचाल मग मला दांडा लावतील लोक. मास्तरनं काय शिकले वर्गात? दांडा दांडा म्हणले काय काय बघू रे? बागा काय येते की कसकस करला तर डोळे दे. ए माझा चष्मा अंडर घालून काळा काळा दाजी जा ठुलेल्या रूम मध्ये पण आपण बिरो सारखं घालू. तुला काय अडचण? 4 भागिले 5 खाली किती आहे? ते आता टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग विचारलं का तुला? नाही तर लिहिची टर्मिनेटिंग नंबर तुला नाही विचारलं मी बाबा. विचारला सांग ना. बकळ हुशारीस माझ्या जीवाला माहित आहे. सर काय ते 4 आहे. ते किती आहे? 5. जाना भाग मला माहित आहे. 0 8 पंचन 0.8 असं नाही आलं. याला काय करता ते पॉइंट काय ते सांगा. वरी काम करू. 40 भागिले 5 किती आलं? 0. 8 पंचन 40. ठीक आहे. उत्तर किती येतं सांगा? 0.8. आता मला सांगा हा टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग आहे? टर्मिनेटिंग. कावर टर्मिनेटिंग? आणखी एक मेथड सांगू. आणखी एक सांगतो मेथड ऐका. 4 भागिले 5 आहे. खाली काय करतो? ए ना आलाय का? अक्कल आहे का? फोन आहे का ते माग? तू उठ का तिकडे बस. उठ बर का तू. उठ तू चल तिकडे बस. चल तिकडे बस. किती टाकायला म्हणलं आमचा बरोबर आहे का? मात्र नाही. मला सांगा बेटा खाली 10 कसं करू? सर वरी गुणिले 2 भागिले 2 काय फरक पडला का? नाही. त्याला 8 भागिले 10. 8 भागिले 1 म्हणजे किती येते? 8. 8 भागिले 10 म्हणजे किती येते बेटा? 0.8. उत्तर काय ते सांगा? 0.8. एवढंच उत्तर आहे. काय लिहायचं? 17 भागिले 8. 17 भागिले 8. चला आपली आपली पद्धत. हे 17 हे किती? 8. 8 1 8 8 2 16 उरलं किती? 1. 1 ला 0. 8 1 8 उरले 2. 2 ला 0. 8 2 16 उरले 4. 4 ला 0. 8 पंचान 40. टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग? टर्मिनेटिंग. कार्यक्रम थांबलाय का? सर थांबलाय. कार्यक्रम जर थांबलेला असेल तर ते काय असं सांगा बरं का? टर्मिनेटिंग. दीज आर टर्मिनेटिंग. कोणते नंबर सांगा हे? 17 भागिले 8 बरोबर काय येतं? 2.125. इट इज युअर आन्सर. आता हे जरा भारी आहे. मला लिहिते मध्ये शिकवायला. हे युपीएससीला गणित आहे. मी सोडत होतो त्यावेळेस आलं आणि मला हे फायदा झाला. म्हणजे ज्यावेळेस तयारी करत होतो त्यावेळेस फायदा झाला. आता काय म्हणलंय? राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर. जे दिलेले रॅशनल नंबर्स आहेत त्याला तुला पी बाय क्यू च्या फॉर्म मध्ये लिहायचं. कशामध्ये लिहायचं बेटा? पी बाय क्यू च्या फॉर्म मध्ये तुला लिहायचं दिलेल्या रॅशनल नंबर्सला. सर एक नंबर दिलाय. काय दिलं रे? बघा रे. सर एक नंबर दिलाय. हा मला माहिती आहे. सर 0.6 डोसक्यात घाला दगड. बा त्याला बा काय सर मला सांगा 0च्या नंतर 6 किती वेळेस पण येतो? बरोबर आहे. म्हणून डोसक्यात काय केले? 0.6 बार केले. काय अडचण कुणाला नाही. पहिला काय करायचं? सर मल्टिप्लाय लेट करायचं. काय करायचं? लेट. एक्स बरोबर काय घ्यायचं? 0.6666 म्हणजेच काय ते एक्स बरोबर 0.6 बार. 0.6 बार. काय अडचण कुणाला नाही. मग आता काय करायचं? नीट बघायचं. 0च्या पलीकडं
किती नंबर आहे? एकच नंबर आहे. किती नंबर आहे? एकच. एक असेल तर 10, 2 असेल तर 100, 3 असेल तर 1000, 4 असेल तर 10,000, 5 असेल तर 1,00,000 गुणाकार करायचा. पलीकडे किती आहे? एक आहे म्हणजे कितीने गुणाकार करू दोन्ही साईडला? 10 ने. कितीने? सांगा. मल्टिप्लाइंग बोथ साइड. काय बेटा? मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय. एक आहे ना, शून्याच्या नंतर एकच आहे म्हणजे एक म्हणजे एकच व्हॅल्यू आहे. बाय 10. सांगा मग. 10 इंटू x इज इक्वल टू 0.6 बार इंटू काय बेटा? 10. कुणाला काय अडचण? लई पोरी इथं चुका करतात. इथं काय करतात माहितीये का? हे 6 ला 6 करतात आणि पुढे कन्फ्युज होते काय करावं. आता याचा अर्थ काय होता? याचा अर्थ असा होता 0.666 गुणिले 10 होता का नाही? 0.6 गुणिले 10 काय येते सांग बरं का? 6. काय ते बेटा? 6. आलं का नाही? 6. आता उरलेलं काय ते? 666 येते काय ना? येते. म्हणजे 10x बरोबर काय ते? 6.6 बार येते का? येणार एवढं सांगा. येते का नाही बेटा? कारण तो काय किती वेळेस पण काय होत चाललाय? रिपीट होत चाललाय. किती वेळेस पण काय होत चाललंय म्हटलं? रिपीट होत चाललेला आहे. आता काय करायचं बघा बरं का बेटा? ह्या ठिकाणी आपण काय करायचं? असं झाल्यानंतर सबस्ट्रॅक्शन करायचं. काय करायचं बेटा? सबस्ट्रॅक्शन. काय करायचं? आता पहिला इक्वेशन काय होता? x इज इक्वल टू होता 0.6 बार नंबर 1. आता दुसरा इक्वेशन जो आला तो किती आला सांगा बरं का बेटा? हा सांगा. 10x बरोबर कायला? 6.6 बार. आता काय करायचं? ह्या दुसऱ्यातून पहिल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं. कुणाला करायचं सांगा? बोला. दुसऱ्यातून सबस्ट्रॅक्टिंग. काय करायचं? सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2. कोणता इक्वेशन? 2 फ्रॉम 1. चला 2 नंबरचं इक्वेशन सांगा बेटा काय आहे? सर हे 10x बरोबर किती आहे सांगा बेटा? 6.6 बार. कुणाला काय अडचण? पहिलं इक्वेशन सांगा बरं का? सर हा x आहे. दुसरा सांग रे बेटा. काय लवकर बोल. सर इकडे आहे 0.6 बार. कुणाला काय अडचण आहे का बेटा? हा मायनस 10x मधून 1x गेलं तर किती x उरले सांगा मला? 9x उरले. व्हेरी गुड. 6.6. आता 6 मधून 0 गेलं तर किती उरतात? 6. 6 मधून 6 गेलं तर काय उरतंय? 0. तर मला सांग 9x बरोबर किती आलं? 6. इकडला गुणाकार तिकडे जाऊन काय झालं? भागाकार. काय झालं? भागाकार. आता ह्याला काय ते 3 1 3 3 2 6 3 3 9 3 3 कटला. आन्सर काय ते सांगा? 2 भागिले काय ते 2 भागिले पुन्हा कुणाचं 2 भागिले 3 आलं काल सोडवताना काल सोडवला. व्हेरी गुड. आलं का सर्वांचं बेटा? एकदा प्रॉब्लेम कडे बघा. येस बॉस. बाळांनो काय अडचण आहे का? एवढ्या सोप्या पद्धतीने सांगणार ना ते कुठेच नाही अशी पद्धत. इथे आपल्या ह्याच्या पुढे हे दिले ते कन्फ्युज होते. आपलं गावरान पद्धत वापरायचं बेटा. आपण खेड्यातले माणसं खेड्याच्या पद्धतीने आपलं सोडवायचं. हाती शोध लावायच्या भानगडीत उलट काही करून ठेवायचं नाही. हा तर आपण बघा ते आता ह्या पावसाळ्याच्या सीझन मध्ये शाळेमध्ये ते बैल वगैरे बनवायला होतात बघा. बैल बनिता गाडो बनितात का काय बनितात की त्यांनाच माहिती राहणार त्या ठिकाणी. गाडो की बना बैल बना वेगळंच काहीतरी प्राणी तयार होते. असं काही नाही बाबा. जे आहे ते आहे. बघा रे सर. हा काय नाही सर 0.7 3 7
डोसक्यात घातलो काठी. काठी म्हणजे लाठी. अति काय बार. बार नॉट बियर बार, इट इज अ बार, a different type of bar. नाहीतर म्हणतात सर यू आर टॉकिंग अबाउट द बियर बार. ओ माय गॉड, देर आर मेनी पीपल वॉन्डरिंग हिअर अँड देअर बाय चड्डी घालून पिवळी. रात्रीच्या वेळेस चड्डीचा कलर पिवळा होतो, सकाळचा धोतर पांढरा राहतो आणि नेमकं चड्डी पिवळी का होत्या तर आम्हाला त्याचा शोध लागत नाही. आणि सर नालीत पडलं का डुकर किस घेऊन जातात, पप्पी घेऊन जातात त्या ठिकाणी. असा मला निदर्शनास त्या ठिकाणी येत असतो सर. आणि कधी कधी चालताना काय घडते खाली. आणि दारू पिल्यानंतर त्याच्यामध्ये एवढी ताकद येते. डॉगेश संघटनेच्या अध्यक्षाला सुद्धा तो त्या ठिकाणी विरोध करू शकतो, मारू शकतो त्या ठिकाणी. डॉगेश म्हणजे कुत्रे रे, तिला आडाला डॉगेश म्हणतात. डॉगेश संघटनेच्या कुत्र्याला सुद्धा तो हक्काने प्रेमाने मारू शकतो, एवढी त्या पावर आहे. आणि विशेष करून त्याच्यामध्ये जर देशी असेल भिंगरी, चपटी, खापर, भिंगरी, वडपाची, त्याच्यामध्ये तर अद्भुत ताकद आहे. त्याच्यावढी ताकद तर मला वाटत नाही की ब्रह्मांडातल्या कशातच ताकद आहे. त्या जगात कशात ताकद असेल तर त्या चपटीमध्ये, त्या भिंगरीमध्ये ताकद आहे. माणूस पिल्यानंतर त्याच्यामध्ये 100 हत्तीचं बळ येतं म्हटलं जातं, तर मी 100 म्हणणार नाही, 1000 हत्तीचं बळ येतं. आणि बळ असं येतं माणसाला पळपळ करतं त्या ठिकाणी. आणि कधी चड्डी पळपळ होती त्यालाही त्या ठिकाणी कळत नाही. आणि त्याला जरी डुकराला जरी त्या ठिकाणी आलिंगन घालून जरी बसलं तर जणू काय वाटतं त्याला स्वर्गातल्या अप्सराला मी आलिंगन वाटायला लागतं. एवढं त्याच्यामध्ये असतं, तेवढी पॉवर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असते. म्हणून तर म्हटलं जातं जगात काय असावं, जगात काय असावं, फक्त खापर आणि खापर असावं. हे कविता कुणाला आवडत माहितीये का? जे ह्या पिढीतले तरुण बेवडे आहेत त्या बेवड्यांसाठी कविता समर्पित आहे. तुम्ही विचारून बघा, बेटा तुला काय आवडतं? सर मला काहीच आवडत नाही. जेवण आवडतं? सर नाही. माणसं आवडतात? नाही. देव आवडतं? नाही. भूत आवडतं? नाही. तर काय आवडतं? सर माझ्या हृदयात खापर आहे, हृदयात खापर. जर ज्या पद्धतीने श्री हनुमानने छाती फाडल्यानंतर मधून श्रीराम बाहेर आले, त्याच पद्धतीने आजकालच्या तरुण बेवड्याच्या छातीतून बाहेर खापरी देशी बाटल त्या ठिकाणी बाहेर गेले. आणि एवढा प्रेम त्या देशी भक्ती, त्या देशी दारूवर आहे. काय होतो आणि काय झालं असं त्या ठिकाणी आहे. पण त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सर बघा, काय बघू? सर बघा काय रे? सर माझी छाती चिरकोत्री मधून देशी दारूची बॉटल आली. That's the power of the देशी दारू. You should understand the power of देशी दारू. मग वाटलं मला दारू नाही देशी, गर 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 करते. साक्षात स्वयंभू या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी स्वर्गाची अनुभूती देणारी जर कोणती जर त्या ठिकाणी औषधी असेल तर त्या औषधाचं नाव आहे माझी देशी दारू. ट्राय करा बरं का, ट्राय करायला. ट्राय करा, 2 मिनिटाचा वेळ देतो. हॅलो ट्राय करा. हॅलो
काय काय जमलं का सर्वांना? बघा दुसरं पुस्तक करा बरं का किती पुस्तक आलं का तिसरा किती हो ना मी करून दिलं काय टेन्शन घ्यायला काय बघा लेट x इक्वल टू सांगा 0.37 बार काय अडचण शून्याच्या नंतर किती 2 कितीने मल्टिप्लाय करायचं 100 ला 3 असेल तर 1000 ला 4 असेल तर मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय किती बेटा 100 सांगा 100 इंटू x बरोबर 0.37 बार इंटू काय बेटा 100 ते काय आलं 100x ते काय ते 37 पॉइंट पुढे किती येते सांगा दोस अरे मी चुकीचं केलं सॉरी हा बरोबर आहे 37.37 किती प्रॉब्लेम नंबर पहिला किती नंबर द्यायचा 2 पहिल्याला किती नंबर दिला 2 मधून 1 ला काय करायचं सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1 फ्रॉम 2 नंबरचे आता बघा 2 नंबरचं इक्वेशन काय 100x बरोबर 37.37 बार इकडे सांगा बेटा x हे काय ते सांगा हा 0.37 बार कटवाकटवीचा कार्यक्रम करा किती आलं सांगा 99x बरोबर काय आलं बेटा 37 देयरफॉर x बरोबर काय ते सांगा 37 भागिले 99 पुन्हा कुणाचं उत्तर आलं ते हातवरी करा का दुसऱ्याचं का बरं नाही हा
तुम्ही अभ्यास करता गेला बघा, तुम्ही टाइमपास करायला बघा. करायचा आहे की नाही नीट अभ्यास? कदम ती खायचे कस करायचं रे? तुझं का आली रे? भागा करीते म्हटलंस की गुन्हा करीते म्हटलंस की मग का बरं आली? त्यापुढे तुझं काय रे? ए बैला, का बघून निवलेलास दमदार की? दोनदा बघून केलास की काल? पुढचं सांग. माझ्याकडे 3.17 बार ना. लेट सांगा. x इक्वल टू बोला लवकर. 3.17 बार. नंबर पॉइंटच्या नंतर किती? 2 असेल तर किती गुणाकार? 100. मल्टिप्लाइंग हा सांगा. 100 इंटू इज इक्वल टू 3.17 बार इंटू 100. किती झालं? 100 इथे चुका करू नका बेटा. ते काय 3.17 बार गुणिले 100 आहे. किती येते? 317. किती येते बेटा? 317. लास्टला किती पॉइंटच्या नंतर जेवढा तेवढा ऍज इट इज. ठीक आहे. इथं गडबड करू नका. इथं गडबड करतात. मला सांगा 17 पैसे गुणिले 100 किती रुपये होतात? 17 रुपये. आले का बघा? 17 रुपये आले का रे? मला सांगा ह्या नंबर किती? त्याला नंबर किती देऊ? सेम. आता सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 बोलत चला रे, बोलत चला. चला. तू किती आहे? 100 x बरोबर 317.17 बार. हा हे x हे आवाज नसवलेलं का माझं? 3.17 बार मायनस मायनस किती आलं बेटा? हे 99 x. 317 मधून 3 रुपये गेले, किती रुपये उरले? 314. x बरोबर काय सांगा? 314 भागिले 99. कोणी सोडले काही? काल कोणाला जमले? काल तुला जमले? ठीक. अजून कोणाला काल सोडवाय तुम्ही गणित? काल गणित सोडवलात का? हा. पुन्हा कुणाला जमले तिने हातवरी करा. काल गणित सोडवायला फक्त तुला आणि तुला दोघांना जमले. मग बाकीचे काय गोट्या खेळलो का? काय झक मारलो? हा कसला हवे? जरा थोडं तर शिका रे. जरा गुत्त सारायचं शिकला रे. नेक्स्ट किती आहे? 15 किती आहे? सांगा. 15 किती मल्टिप्लाय करावं लागेल? 100. आणि 3 असले तर 1000. 4 असेल तर 10,000. लाईट x बरोबर सांगा बेटा. 15.89 बार. काढचं नंबर 8. एनी प्रॉब्लेम? आता किती मल्टिप्लाय करू? 100 ने मल्टिप्लाइंग हा बोथ साइड्स बाय 100. श्री गुरुदेव दत्त. 100 गुणिले x बरोबर काय ते? 15.89 बार गुणिले 100. हे काय आलं सांगा? 100 x बरोबर सांगा 1589 ऍज इट इज. पुढे किती? 895. कळलं का सर्वांना? बघा जेवढे पॉइंट आहे तिकडे वडा द्या. ती किती काय वडायचं का? मग आवडलंच का? माणसं त्याला किती नंबर देऊ? सेम डायलॉग. फ्रॉम सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. सांगा. 1589.89 बार. इकडे सांगा x 15.89 बार मायनस मायनस कटलं. किती उरलं? 99 x. हे तर काही कटलेच. कधी निघेल? 8,9 कटले बार मध्ये. ते सॉरी पॉईंट मध्ये. आता मला सांगा 1590 रुपये मधून 15 रुपये गायब झाले. किती उरले सांगा? 9 मधून 5 गेले. किती उरले? 4.
8 मधून हे गेले किती उरले 7, 1574. एक्स बरोबर उत्तर काय सांगा? 1500. ठीक आहे का अवघड आहे? पुढचं सांगा नेक्स्ट. किती वाय 5 का? ए इकडे बघ बे, कुठं बघलास तू? इकडे बघ ना, कुठं आहे तुझं लक्ष? तिथं तिथं काय? इकडं आहो मी. पुण्यातून येतेस का? सह्याद्री बघायला गेलतास काय? शेतीतल्या काय म्हणते त्याला, अंगणवाडीच्या मैत्रिणीची आठवण आली का आपल्याला? काय करावं लागेल नाही तर सर बचपन का प्यार मला आठवलं. सांग रे बाबा. ते 2.5. ठीक आहे किती? अरे पुढे पॉइंटच्या नंतर किती येते? लेट लेट. एक्स बरोबर 2.514. आता काय करू सर? मल्टिप्लाय करा. किती नाही करू? हा का बर? 0.3 मल्टिप्लाय. बोला की रे. Is there any problem? किती येते? 2514.51412. एका दुर्री तिर्री नंबर देतो 2. काय करू सांगा? सबस्ट्रॅक्टिंग. आता इक्वेशन 2 रे बेटा. इक्वेशन 2 from 1 तुला काढचं काय दुखलेलं नाही ना? हे किती आहे? 1000 एक्स. हे आला एक्स बरोबर 2514.51412. इथं काय येते? 2.51412. कटवा कटवीचा कार्यक्रम करा. 999 एक्स बरोबर 2514 रुपये मधून 2 रुपये गेले तर किती रुपये उरले? 2512 उरले. बाकीच्याचं काही देणं आहे का? नाही. मग मला सांगा एक्स बरोबर काय आलं? 2512 काय म्हणणार म्हणतो? काय म्हणू नका तसं. बघा एकदा बघेनस का पहिलं? बघेनस का पहिलं? बघशील मोठा तुझा. पॉईंटच्या पलीकडे जेवढं तेवढं लागून काय करायचं? 1 राहिलं तर 10, 2 राहिलं तर 100. मग वजा बाकी करायचं. ट्राय कर बरं काही का बघितलं काय रे कर चुक दे ना का? तू ट्राय करून बघ बरं का व्हायचं. अरे काय सोपं आहे ना, कर तू ट्राय कर. मुराद ट्राय कर. त्याला काय पॉईंटच्या पलीकडे केवढे तेवढे करायचं. किती सोपं सांगितलं वजा बाकी करायला. 1000 कोणती प्रॅक्टिस सेट आहे?